पहिल्यांदाच घरी बसवलेल्या आहेत ज्येष्ठा गौरी। ही सगळी आहे ज्येष्ठा गौरीची तयारी। माझ्या आईच्या घरी गौरी बसवल्या जातात। माझ्या सगळ्या नातेवाईकांच्या घरी ज्येष्ठा गौरी बसवल्या जायच्या, पण आमच्या घरी काही कारणांनी ज्येष्ठा गौरी आम्ही बसवत नव्हतो, म्हणजे आवाहन करत नव्हतो। पण यावर्षी मात्र माझी खूप जास्त इच्छा होती की ज्येष्ठा गौरींचं आवाहन करायचंच आहे, म्हणजे यावर्षी आणि यावर्षीपासून पुढे। त्याच्यामुळं मी सगळ्या तयारीला लागले। आता या गौरी कुठल्या पद्धतीने बसवायच्या वगैरे वगैरे बऱ्याच भानगडी निस्तरून फायनली असं ठरलं की माझ्या सासरच्या पद्धती कशा आहेत त्या योग्य पद्धतीने मला माहिती नसल्यामुळं मी माझ्या आईकडची जी पद्धत आहे त्या पद्धतीने गौर बसवायला सुरुवात केली। आता तुम्ही म्हणाल की असं कशाला केलं, तर जी काही पद्धत असेल तर ती योग्य पद्धतीने बसवणं गरजेचं आहे असं गुरुजींचं मत होतं। आणि मी 2-3 ठिकाणी त्या गोष्टी क्रॉस चेक पण केल्या। त्यानंतर मला असं कळलं की तुम्ही जर तुमच्या घरामध्येच आयुष्यात पहिल्यांदाच गौर बसवत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही बसवू शकता। आता गौर बसवणं म्हणजे काय एकटीचं काम नाही ना, त्याच्यामुळं माझ्या इकडे मदतीला आलेल्या होत्या माझ्या मैत्रिणी। अनुष्का आलेली होती, संपदा आलेली होती आणि संपदाची छोटीशी मुलगी अनन्या ती पण आलेली होती। म्हणजे एवढी नवीन पिढीतली ती मुलगी, पण तिला पण इतकी मजा वाटत होती आणि तिने पण सगळी तयारी मला करायला मदत केली। आता आमच्याकडे जशी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते। इकडे गौर बसवण्यासाठी म्हणून मी गव्हाचा चौक बनवून घेत आहे, म्हणजे आसन एका प्रकारे ते बनवून घेते आणि त्याच्यावरती तांब्या भांड्याच्या म्हणजे तांब्या भांड्यावरती रंगवलेल्या किंवा कधी कधी सुगडावरच्या पण असतात, तर तशा 2 गौरी ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी मी बसवणार आहे आणि त्याच्यासोबत गंगा गौरी बसवणार आहे। म्हणजे पाणवठ्यावरून किंवा जी पाण्याची जागा असेल जवळपास तिथून 5 खडे शोधून त्याची पूजा करून वाजत गाजत घंटानाद करत आणि गौर कशाच्या पावलाने आली, सोन्या रुपयाच्या पावलाने आली वगैरे असं सगळं म्हणत मग आम्हाला यायचं होतं घरी। तर पहिलीच वेळ असल्यामुळं काही गोष्टी लक्षात नाही राहिल्या, काही गोष्टी बरोबर झाल्या, पण अशा पद्धतीने साधारणपणे ते आम्ही पार पाडायचा प्रयत्न केला। माझ्या आजीने मला एक खूप छान गोष्ट सांगितली। ती म्हणाली की तुम्ही देवाची पूजा साध्या भोळ्या पण प्रामाणिक भावाने जर केली तर देव नक्कीच प्रसन्न होतो, तुमची काही चूक झालेली असली तरी सुद्धा, आणि तुमची पूजा नक्कीच फळते। तर हेच लक्षात ठेवून मग थोड्याफार इकडे तिकडे चुका झाल्या तरी फार काही लक्ष न देता अशा पद्धतीने आम्ही गौरी आवाहनाची सुरुवात केली। आता माझ्या या ज्या सुगडाच्या किंवा तांब्या भांड्याच्या गौरी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी गहू भरलेले होते आणि हळकुंड, सुपारी, खारीक, पैसा म्हणजे रुपया वगैरे अशा सगळ्या गोष्टी पण तिथं भरलेल्या होत्या। काही जण फराळ वगैरे पण भरतात आणि फराळ पुढे पण ठेवतात, पण ही म्हणजे मला ज्या पद्धतीने मला सांगितलं मी त्या पद्धतीने ते केलं। निघालेलो होता गौरी आणायला आणि सोबत आहे मुंबईमध्ये 5 गुळगुळीत चांगलेसे खडे मिळणं सुद्धा अवघड असल्यामुळं आम्ही खूप शोधाशोध केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या वॉचमन दादांनी जिकडं खाली झाडांना पाणी घालायचं नळ आहे तिथं काही खडे धुवून ठेवले होते आणि त्यातलेच मग 5 खडे आम्ही घेतले आणि आमच्या पुढच्या गौर बसवण्याच्या प्रोसेसला सुरुवात केली। ह्या गौरी नटवायला अनन्या आणि अनुष्का दोघींनी खूप जास्त मदत केली होती, पण नेमकं आम्ही सगळेच जण त्यावेळी खूप कामात असल्यामुळं ते काही शूट करता नाही आलं। पण अशा पद्धतीने छानशा गौरी आम्ही नटवल्या होत्या आणि पुढे गंगा गौर होती, सगळ्यांना मुकुट घातले होते, मंगळसूत्र घातली होती आणि गेज वस्त्र घातलेली होती, सगळ्यांची छानपैकी पूजा केली, त्याच्यासमोर ओटी भरून ठेवली, असं सगळं केलं। आणि मग आता सगळे वेगवेगळ्या शहरामध्ये असल्यामुळं मग काय करणार ना, आम्हाला जसं जमेल तसं आम्ही एकमेकांशी बोलत अशा गोष्टी करत होतो। त्याच्यामुळं मग नटून थटून छान आम्ही व्हिडिओ कॉलवरतीच गप्पा मारल्या आणि असा एक फील घेतला जसं की आम्ही एकाच घरामध्ये आहोत आणि एकाच घरामध्ये आम्ही राहून सगळं सेलिब्रेट करतोय। आता काय करणार, कामानिमित्त सगळेजण वेगवेगळ्या शहरात असतात ना, मग अशाच पद्धतीने काहीतरी मॅनेज करायला लागतं। पण अशा पद्धतीने माझी ज्येष्ठा गौरीची छान पूजा झाली। दुसऱ्या दिवशी मी सवाष्ण वगैरे पण बोलवली होती, जिकडे संपदाच आलेली होती, आणि तिसऱ्या दिवशी मग गौरीचं विसर्जन केलं।
तर त्या गोष्टी कशा आहेत डिटेल मी अनुराधा तांबोळकर काकूंचा जे चॅनल आहे तर ते चॅनल आणि माझी आजी आई वगैरे काय म्हणतात ते असं मी एकत्र करून साधारणपणे ती गौर बसवायला माझ्या पद्धतीने मला जसं कळेल तशी मी सुरुवात केलेली आहे. आणि बघूया पुढच्या वर्षी अजून काही याच्यामध्ये वेगळ्या डेव्हलपमेंट होत आहेत का, अजून काही अपग्रेड पद्धतीने आम्ही गौर बसवू शकतोय का. तर कशी वाटली तुम्हाला पूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरी कुठल्या पद्धतीने गौरी बसवतात ते पण मला सांगा.